एखाद्याची यशस्वी वाटचाल आपल्याला नेहमीच प्रभावित करत असते, परंतु त्या यशामागची त्याची नक्की कहाणी काय असते? सक्सेस स्टोरीज सगळ्यांनाच ऐकायला आवडतात, पण रिअल स्टोरी काय असते? अशाच दमदार पर्सनॅलिटीज बरोबर मी म्हणजेच भार्गवी चिरमुले गप्पा मारायला येणार आहे. चला तर मग रेडिओ सिटीच्या सक्सेस स्टोरी पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या माध्यमातून भेटूया. या पॉडकास्टचे ज्वेलरी स्पॉन्सर्स आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. मेकअप स्पॉन्सर्स आहेत प्राची दुधाणे मेकअप आर्टिस्ट्री. या पॉडकास्टचे सारी स्पॉन्सर्स आहेत शुभांगी सिल्क अँड बुटीक, संभाजीनगर, कोल्हापूर. मिल्क पार्टनर आहेत वारणा मिल्क, कोल्हापूर. या पॉडकास्टचे व्हेन्यू पार्टनर आहेत लोटस बँकवे लॉन, मार्केट यार्ड, कोल्हापूर. प्रत्येक स्त्रीच्या मनाचा ठाव घेणारी गोष्ट म्हणजे तिच्याकडे असलेला तिचा लाडका किंवा आवडता दागिना. हा दागिना कदाचित तिने तिच्या पैशातनं घेतलेला असतो, तिच्या आई आजीकडनं आलेला असतो, सासूकडनं आलेला असतो, किंवा मला असं वाटतं तिला कधीतरी कोणीतरी गिफ्ट दिलेला असतो. पण दागिना ही गोष्ट फक्त त्या पिढीपुरती नसून ती वर्षानुवर्ष चालत आलेली एक आठवण आहे. आणि ही आठवण परंपरागत असू शकेल, मॉडर्न असू शकेल, ह्या सगळ्याचं उत्तम मिलाप घेऊन येणारी एक पिढी आणि एक पिढी देखील जी कोल्हापूरमध्ये गेली अनेक वर्ष, किती वर्ष प्रवास करते हे तुम्हाला त्यांच्याकडूनच कळेल. अशाच एका विश्वसनीय पिढीचे मालक अर्थात महेंद्र ज्वेलर्सचे मेहुल ओसवाल आपल्याकडे आलेले आहेत. यांच्याकडून जाणून घेऊया महेंद्र ज्वेलर्सचा आत्तापर्यंतचा प्रवास. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, मगाशी आम्ही तुमच्या आता पूर्वी सोनाराची पेढी असायची म्हणून मी तो शब्द वापरला, त्या पेढीला मी भेट दिली होती. ही किती जुनी परंपरा महेंद्र ज्वेलर्सची कोल्हापूरमध्ये आहे? 121 वर्ष ह्या 20 जानेवारीला होतात. 121 वर्ष. आणि मी 4th जनरेशन आहे या बिझनेसमध्ये. तर जे एस्टॅब्लिश झालं आपलं पेढी ते संघवी रत्नाजी रूपाजी ओसवाल, हे माझे ग्रेट ग्रँडफादर. बरं. त्याच्यानंतर ते पुढं चांदीचं होलसेल जे हुबळीपासून इकडे कोल्हापुरात आणायचं जे गुजरी मार्केट जे झालं, त्याच्यामध्ये माझे आजोबा जे सोनमलजी वरदाजी ओसवाल. त्याच्यानंतर आमचे वडील, काका, हे सगळं महेंद्र ज्वेलर्स हे नावाखाली रिटेल आउटलेट ओपन केलं. अच्छा. गुजरीमध्ये जेव्हा शाहू महाराजांच्या काळामध्ये जे गुजरी मार्केट हे झालं, त्याचं सगळी रचना, त्याच्यामध्ये गुजरी तुम्ही जेव्हा महालक्ष्मी मंदिराकडे जाताय पहिलं दुकानच एक तुम्हाला दिसेल जे महेंद्र ज्वेलर्स आहे. आणि आता ते आमचं होलसेल ब्रँड चाललेलं आहे. अच्छा. जे की महेंद्र ज्वेल नावानं आहे. तर तिकडून सुरुवात झाली आमच्या पेढीची. रिटेलमध्ये जवळपास आता आम्हाला मोर दॅन 40 इयर्स होतात. म्हणजे एकूण 121 वर्ष झाली. आणि रिटेलमध्ये 40 वर्ष झाली. येस. बापरे. आणि त्याच्यानंतर आम्ही राजारामपुरी 1998 मध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बिगेस्ट शोरूम लॉन्च केलं, जिथे आता आपण भेटलो मगाशी. हां. त्या काळामध्ये राजारामपुरी म्हणजे एक आउटस्कर्ट मोजलं जायचं. लोक म्हणायचे हे बाजारपेठ सोडून कुठं बाहेर गेलेत गावाच्या बाहेर. तर एक ते म्हणतात ना की एक चांगल्या व्यक्तीला जे विजन आणि एथिकलनं काम करायचं असते, जिद्द असते, तर देव पण सोबत असतोय. तर ते काकांचे, आमचे वडिलांचे जे विजन आणि कष्ट आहेत ते त्यांना तिकडं घेऊन गेले. म्हणजे गावाच्या बाहेर म्हणजे त्यांना एक विजन होतं की आपण जे करायचं ते बेस्टच करायचं. तर 1998ला महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरीची वाटचाल झाली. तिकडून मग पुढं त्या काळामध्ये मला वाटते मी जस्ट एक खूप स्कूलमध्ये होतो, लहान होतो. तर हे काळ एकदम कष्टाचा होता. म्हणजे जेव्हा आम्ही ऐकतोय ना त्याचं आम्हाला खूप समाधान म्हणतो किंवा अभिमान पण आहे आणि जाणीव पण आहे की आज लिगसीला पुढं घेऊन जाणं, तेच कल्चर, तेच एथिकल प्रॅक्टिसनं आपण कसं पुढं वाटचाल करायला पाहिजे. तर जेव्हा आमचे वडील 7 वर्षाचे होते त्यावेळी आजोबा वारले. अच्छा. भरत काका होते ते 5 वर्षाचे होते. महेंद्र काका मला वाटते एक वर्ष 1.5 वर्षाचेच होते. म्हणजे आजोबांचं निधन खूप लहान वयामध्ये झालं. त्यावेळी आमची आजी जे म्हणतात ना पिलर, जो मोठा रोल घेतला, आणि आजींचं आध्यात्मिक संस्कार ते म्हणजे आज जे आम्ही ऐकतोय ना वडिलांकडून, काकांकडून, की त्यांना जे आजीकडून संस्कार मिळाले आध्यात्मिक किंवा एथिक्स, जे करायचं आपण कष्ट आणि इमानदारीनंच करायचं,
तर हे करत करत त्यावेळी 15 वर्ष कोण नव्हतं म्हणजे पेढी किंवा काम करणारं. मग सगळ्यात मोठे काका देवीचंद काका वयाच्या 8-10 वर्षाच्या ह्याच्यामध्येच आहे ना बाहेर पडले. म्हणजे शिक्षण वगैरे काय त्या टाईमला न करता जबाबदारीसाठी. हां. आणि आजीने हे सगळं सांभाळलं. समाजात संस्कार सगळे आपल्या समाजामध्ये भेटणं, सगळ्यांचं काम करणं. त्यापासून मग नंतर हे महेंद्र ज्वेलर्स हे एक रिटेल फॉर्म झालं 4 भावांनी, म्हणजे माझे काका वडील यांनी मिळून केलं. तर त्यावेळी एक म्हणतोय ना की जेव्हा आम्ही ह्याच्या राजारामपुरीमधून वाटचाल चालू केली तर असं एक काय म्हणतोय, जगात भारी कोल्हापुरी म्हणतोय ना, खरंच कोल्हापुरी जगात भारी आहेत. कारण की तुम्हाला सांगतो 1998मध्ये सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं त्याच्यामध्ये हॉलमार्क हे जे पद्धत आहे हे 2005 सालीमध्ये गव्हर्मेंट BIS ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड हे महेंद्र ज्वेलर्सने अचीव्ह केलं. म्हणजे सगळ्यात आधी हॉलमार्क ज्वेलरी स्टार्ट केली. त्याच्यानंतर ISO मार्क मिळाला, ISO 9001. त्याच्यानंतर मग आपण डायमंड ज्वेलरीमध्ये इंटरनॅशनल सर्टिफाईड ज्वेलरी स्टार्ट केलं, जे की दॅट वॉज वेस्टर्न महाराष्ट्राज फर्स्ट. प्लॅटिनम पण वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये आपण PGI सर्टिफाईड स्टार्ट केलं. तर ह्या एक एक गोष्टी जे म्हणजे काका वडिलांकडून शिकलो की आपण पुढं एक पाऊल पुढं आपल्या समाजाला आणि व्यवसाय ह्याला मिक्स नाही करायचं. म्हणजे कसं असते, आपलं एक ऋणबंधू असतंय की आपण जेव्हा काम करतो ह्याच्याबरोबर आपल्या बाजूचे लोक ह्यांना घेऊन कसं आपण चांगलं करू शकतोय. तर आता बिझनेसच्या माध्यमातून बिझनेस हा असतोयच, म्हणजे एक बिझनेस पार्ट वेगळा झाला. मात्र ह्याच्याबरोबर जेव्हा आपण वाढतोय तर आपण किती लोकांना पुढं घेऊन जाऊ शकतोय. म्हणजे मे बी इट इज एम्प्लॉयमेंट किंवा आपण आपल्याबरोबर काम करता त्या लोकांचं फॅमिलीचं आपण किती त्यांना आपण कॉन्फिडंटली देऊ शकतो की आपण तुमच्यासोबत आहे. आणि हे विजन जेव्हा ग्रो करतो आहे आपल्या डोक्यात एकच पाहिजे की आपण वाढतो आहे तर आपल्याबरोबर आपली फॅमिली, सोशल आणि आपल्या देशासाठी म्हणजे आपण एक निमित्त कसं बनवू शकतो आहे. तर ह्या गोष्टी एक खूप शिकण्यासारखं आणि हे वाटलं मला. पण सर मला विचारायचं आहे की तुम्ही या क्षेत्राकडे यायचं कधी ठरवलं? कारण पिढीजात जरी असलं तरी अनेक वेळेला अशी कुटुंब असतात की आईवडिलांचा हा बिझनेस आहे, वडिलांचा आहे, काकांचा आहे, पण मला ह्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला कधी जाणवलं की तुम्हाला सुद्धा ह्याच्यातच इंटरेस्ट आहे? जसं की मी तुम्हाला आपण पेढीला व्हिजिट केला त्यावेळी सांगितलं की उन्हाळ्याची सुट्टी झाली की फुल शोरूमलाच म्हणजे जायचं. असंच मे बी इट इज अ एंटरटेनमेंट असेल किंवा असंच पळायचं, इकडं जायचं काउंटरला, कुठं कॅश काउंटरला थांबायचं, कुठं सेल्समॅनबरोबर दागिने बघायचं, म्हणजे हे ग्राहकांना बघायचं. एक मजा, ती आवड करून ते एक न कळत तिकडं जायला लागलो. आणि जसं जसं समजायला लागलं, थोडे मोठे होत गेलो, सुट्टीमध्ये जायचंच. परत स्कूलची सुट्टी असले, कॉलेजमध्ये आल्यानंतर पण तेच एड्युकेशन क्लासेस झाले की 2-3 तास असेल तर 2-3 तास दुकानात जायचं. त्यावेळी वडील काका म्हणायचे, तुम्ही इकडे यायची काही आवश्यकता नाही, एज्युकेशनवर फोकस करा. मात्र काय माहीत इकडं जायची आवडच, म्हणजे ते म्हणतात ना, ते मे बी एक रक्तात असते किंवा आवड, कसं त्याला आपण तिकडं गेलो तर म्हणजे एवढं त्याला हे झालं की मला शेवटपर्यंत माझं ग्रॅज्युएट झालं तोपर्यंत पण म्हणले, तुम्हाला फर्दर एज्युकेशनसाठी बाहेर जायचं आहे, जावा. दुकानात तुम्हाला एकदा इकडं बसला तुम्ही 1-2 वर्ष की सगळे शिकताय, ह्याला काय हे नाही आहे. मात्र एज्युकेशन तुम्ही पूर्ण करा. आणि ते केलं. मात्र इकडचीच ओढ, म्हणजे मला बाहेर पण म्हणले, पप्पा अपॉर्च्युनिटीज एवढे आहेत, बाहेर जावा तुम्ही, हे शिका ते शिका. मात्र ते म्हणतात ना, रक्तात जे यायचंच होतं. आय नो. तर 2008 साली फुल फ्लेज म्हणजे शोरूममध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत चालू केलं. त्यावेळी सुरुवात करताना कधीही असं डोक्यात घेतलं नाही की आपण मालकांचा मुलगा आहे किंवा हे. ग्राउंड लेवलनं चालू केलं की आमचा चांदीचा विभाग आहे, त्या स्टाफबरोबर बसायचं, कस्टमर कसे करतात किंवा आम्ही पण त्यावेळी मॅच्युरिटी थोडी आलेली, तर कस्टमर बघायचं, काय करायचं, कुठल्या गोष्टीचं डिमांड आहे, कस्टमर काय करतात किंवा कसं करायचं असते. सेल्समॅन पासून चालू केलं. इवन बिलिंग, गर्दीच्या वेळी केव्हा केव्हा कॅशियर कमी पडायचे,
तर बिलिंग पण केलेलं आहे, कार्ड पेमेंट कसे करायचे प्रत्येक काउंटरला. कधी असं डोक्यात असं नव्हतं की आपण हे आहे कस्टमरला कॉफी आहे हे घ्या ते घ्या. म्हणजे ग्राउंड लेवलला असं शिकायची जी अपॉर्च्युनिटी मिळाली वडला काकांकडून, मला वाटते आजच्या युगामध्ये हे AI शिकवू शकत नाही आपल्याला. हा अनुभव म्हणजे लकी समजतोय. आणि कुठं चुकलो तर आम्हाला ते त्यांच्याकडून दुरुस्ती मिळाली. म्हणजे एक तो काय म्हणतोय एक प्लस पॉईंट आहे की आमच्याकडून कुठलेही असे घटना किंवा म्हणतात ना कोण आपल्याला मागं नसतात किंवा एक यूथ यंग ब्लड असतात त्यावेळी भरपूर असे निर्णय घेतले जातात आणि मग आपण पश्चाताप करतोय. तर एक आम्हाला एक चांगलं आमच्या वडिला काकांकडून ते एक हे मिळालं, प्रेरणा मिळाली की बिझनेसमध्ये आपण कधी पण वाटचाल करतोय तर सगळ्यात फर्स्ट थिंग कस्टमर हा देव असतोय. ते काही कशासाठी येऊन दे, त्यांना तुम्ही रिस्पेक्ट पाहिजे, एथिकल प्रॅक्टिस पाहिजे. तुम्हाला जे आहे ट्रान्सपरन्सीनंच काम करायचं आहे. तुम्ही कुठल्या तर काय म्हणतात हल्ली कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये टार्गेट्स हे करायचं ते करायचं, त्या नादामध्ये तुमची जी लिगसी कस्ट आहे ह्याला विसरू नका. तर आज आमच्या डोक्यात एकच आहे नवीन पिढीच्या की आपण लिगसीला कुठंही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आज मॉडर्न आहे, नवीन पिढी आहे, त्यांच्यासाठी नवीन इनोव्हेशन करू, नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करू, नवीन ज्वेलरी लॉन्च करू. मात्र ह्या पिढी 121 वर्षाच्या पिढीच्या एथिकल प्रॅक्टिस किंवा त्या कल्चरला सोडून आम्ही अजून हे केलेलं नाही. ते एक आमच्या बॅक ऑफ माइंड कायम असते की आपण आपल्या ब्रँडला कसं त्याला सांभाळायचं आणि पुढं जायचं. बरोबर. पुढं जाणं एक हल्ली काय खूप इझी झालेलं आहे. मल्टी ब्रँचिंग करायचं हे करायचं आजच्या तारखेला खूप सोर्सेस आणि हे आहे. मग कायम प्रयास हेच असतोय. आणि त्याच्यातून तुम्ही म्हणला की ज्वेलरीकडे कसं तुमचं एक हे झाला अट्रॅक्ट कसं झाला दुकानात. तर पप्पा काका सगळे त्यांचे चारी भावांची एक युनिटी म्हणजे पॉवर म्हणतोय ना ते खूपच आहे की आपण जेव्हा पाचवी बोट एकत्र असतोय ना तेव्हा काय करू शकतोय हे एक अनुभव मिळाला की आपण घेऊन चालायचं सगळ्यांना. पहिली गोष्ट कधीही नवीन जनरेशनला पण मला एक मेसेज द्यायचा इच्छितो की आपण जेव्हा यंग ब्लड असतोय ना आपल्याला सगळं सोपं वाटते, हे असं आहे तसं आहे, काही होत नाही तसं होत नाही. मात्र कधी पण लक्षात ठेवा युनिटी आणि ह्याच्यानं तुम्ही जर सोबत पुढं गेलात नाही तर तुम्ही लॉंग रेसमध्ये पडू शकताय. ॲब्सोल्युटली. पण सर तुम्ही जेव्हा महेंद्र ज्वेलरकडे एक बघायला लागलात तेव्हा खूप जास्त आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे खूप जास्त पारंपरिक ज्वेलरी, रजवाडी, मोती किंवा चांदीमध्ये आपलं खूप काही काम होतं. पण नवीन जनरेशन जेव्हा येते तेव्हा ती त्या जनरेशनचा एक वेगळा अप्रोच घेऊन येते. तुम्ही तसे आलात तेव्हा डायमंड हा विषय झाला की डायमंड हा नवीन कॅप्चर होणारं मार्केट होतं. आजही मराठी घरांमध्ये किंवा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये हिऱ्यापेक्षा सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा जास्त ट्रेंड आहे. पण तुम्ही हिऱ्यांमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग केले, त्याबद्दल काहीतरी सांगा ना आम्हाला. नक्कीच. मी परत एकदा थोडंसं मागं जातो प्लीज. 2008 मध्ये गेलो तेव्हा एकदम फ्रेश पेज होतं माझ्यासाठी. कुठलं म्हणजे गायडन्स नव्हते किंवा काय करायला पाहिजे काय नाही. नक्कीच वडिलां काकांच्या सहवासात होतो. मात्र त्याच्यामध्ये एक म्हणतोय ना फ्रेश पेज आपण कसं लिहितोय तसं त्याची पुस्तक तयार होते. तर बाकीचं कॅश काउंटर, मंगळसूत्र, इयरिंग्स काउंटर, चेन काउंटर, ब्रायडल काउंटर असे सगळं सेटअप होतं. आणि डायमंडचं एक असं होतं की आठवड्यातून म्हणायचे की त्यावेळी 3-4 कस्टमर व्हायचे आठवड्यातून. हां. तर आणि मला परत एक आठवायचं की इकडं कोल्हापूरचं म्हणतात की मर्सिडीजचे 100 मर्सिडीज, मोर दॅन 100 मर्सिडीज रेकॉर्ड ब्रेक केलेला. इकडचे लोकांचं पोटेन्शियल किंवा जे काय बेस्ट आहे, नवीन गाडी कुठली इम्पोर्टेड असेल कुठल्या असेल त्या सेगमेंटला पहिला कोल्हापूरमध्ये अप्रोच झालेला असते किंवा ते डिलिव्हरी झालेली असते. तर मग हे सगळ्या गोष्टी आपल्या कनेक्टेड आहेत. तर आपण का ह्याच्यामध्ये ही लोक मग कुठं खरेदी करतात, दिसते तर सगळे दागिने हे सगळं. मग त्याच्यामध्ये 2020 म्हणजे आपलं आता 20 जवळ आलो, सॉरी मागं जातो मी परत. 2012 मध्ये आम्ही एक फ्युजन ज्वेलरीचं एक आहे ना एक्झिबिशन केलं ज्याच्यामध्ये जे आमचे ग्राहक आहेत त्यांना पर्सनली इन्व्हाइट केले आमच्या टीमनी.
मी पर्सनली बोललो आणि त्यांना एक इन्व्हाइट केलं. 3 दिवसाचं शोरूमलाच प्रदर्शन ठेवलं. तिकडून सुरुवात झाली आणि ते ज्वेलरी जे होते त्याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम आपली रुटीन डिस्प्ले आहे, त्याच्यात फॅन्सी शेपचे डायमंड, परत त्याच्यामध्ये जसं की आता राऊंड ब्रिलियन कटची एक ज्वेलरी कॉमन आहे, त्या काळामध्ये एक फॅन्सी सॉलिटेअरचे असे फॅन्सी शेप इयरिंग, दागिने किंवा चोकर असं असायचं की हां फॅन्सी हे पारंपरिक पेढी आहे, फॅन्सी पाहिजे तर पुण्याला जाऊया, मुंबई जाऊया. तर हे वर्षातून 2 तर मिनिमम असे शो ठेवायचं डेडिकेटेडली, त्याच्यामध्ये न्यू लॉन्चेस. तर हे 2011मध्ये झालं. 12मध्ये डायमंडचा आयफोन, ॲक्सेसरीज, ऑल इंटरनॅशनल ब्रँडचे वॉचेस त्याला स्टड करून हे डिस्प्ले केलं. त्याचाही लोकांना एक खूप आपल्याला चांगलं हे केलं. 2013मध्ये परत रोज गोल्ड ज्वेलरीचं जरा ट्रेंड चालू झालेला. बरोबर. मग डायमंडमध्ये मेटल कलर चेंज. त्याच्या आधी असा फेज होता, मी लहान होतो त्यावेळी येल्लो अँड व्हाईट गोल्ड जास्त चालायचं डायमंड्समध्ये. आणि त्याच्यानंतर रोज गोल्डचं पण लाइकिंग एवढं वाढलं की त्याच्यामध्ये ट्राय कलर्स, फॅन्सी ज्वेलरी, कलर स्टोन त्याच्यामध्ये टच देऊन असं एक लॉन्च केलं. हे करताना मात्र एक मागं हे होतं की आपण सगळे एवढं हाय एंड सगळं करतोय तर आहे, नाही चाललं तर काय करणार. करेक्ट. म्हणजे पप्पा काकांनी आपल्याला म्हणलं आहे की हे तू याच्यात आठवड्यातून 1, 2, 3 गिऱ्हाईक करतोयस तू, हे सगळं काय करणार आहेस तू, काय उपयोग आहे. मात्र परत एक डोक्यात विचार आला की आपण जे करतोय प्रयत्न, दागिने आहे, जर नाही का नाही चालणार, त्याच्यामध्ये कष्ट करायला लागणार, थोडं जास्त वेळ त्याला द्यायला लागणार. तर ते करत करत परत त्याच्यामध्ये अपेक्षित पहिल्या वर्षी रिस्पॉन्स नाही मिळाला. नेक्स्ट इयर कस्टमर माउथ पब्लिसिटी झाली. मला सांगायला आनंद वाटतो आहे की 2 दिवसात जे स्टॉक आपण डिस्प्ले केलेला एक्सक्लुझिव्ह फॅक्टरीमधून आपण मागवलेलं, तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगतो दॅट वॉज अ रेकॉर्ड ब्रेकिंग. त्या काळामध्ये खूप चांगलं, इट वॉज व्हेरी इनोव्हेटिव्ह अँड चेंज फॉर कोल्हापूर पीपल. मग 2014मध्ये फर्स्ट डायमंड बँगल उत्सव लॉन्च केला. म्हणजे असं प्रत्येक एक मोटिव्ह घेऊन आहे, टच घेऊन त्याच्यामध्ये आपण यांना प्रमोट करायचं, जे की डायमंड बँगल उत्सव कधीच झाला नव्हता. ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये तर कधीच ऐकायला आलं नाही की डायमंड बँगल उत्सव. डायमंडचे राईट फ्रॉम मोतीचे डायमंड, सॉलिटेअर, जेमस्टोन, पोल्की, अनकट डायमंड असे 400हून अधिक डिझाईन्सचं पूर्ण रेंज डिस्प्ले केलेला त्या काळात. तर त्याचा पण तुम्हाला सांगतो की खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे हे काय ना एक पाऊल आहे ना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी की महिंद्रा ज्वेलर्स हॅज दिस इनोव्हेटिव्ह वे. एवढंच आहे की ते आपण त्याला प्रेझेंट कसं असं पारंपरिक एक माइंडसेट होतं की कोल्हापुरी साज पाहिजे, अँटिक ज्वेलरी पाहिजे, रजवाडी पाहिजे, थोडी टेम्पलकडे जायला लागले होते. तर हा एक मला असं होतं की जे डिव्हिजन ॲक्टिव्ह नाही आहे तिकडं आपण थोडं लक्ष देऊया. मात्र चॅलेंजेस पण तेवढेच आले मला, त्याला फेस पण करावं लागलं. पप्पा काकांना कन्व्हिन्स करणं पण हे एक चॅलेंजच होता. आणि जेव्हा हे एक 5 वर्षाचा काळ पुढे गेला त्याच्यामध्ये मग रिझल्ट्स मिळायला लागले. त्यावेळी मला एक चांगला अजून त्यांचा एक सपोर्ट म्हणतो ना, त्यावेळी सपोर्ट तर होता 100%, त्यांच्या सपोर्ट शिवाय हे झालंच नसतं. मात्र एक कॉन्फिडेंटली की हा सेल मिळायला लागलाय, तर मग ते अजून त्याला वाव मिळाला. म्हणतोय ना आपण गाडीचे गाडी. हो बरोबर. पण सर मग जेव्हा असं होतं की जसं तुम्ही म्हणालात पहिले 1 वर्ष एवढा हवा तेवढा रिस्पॉन्स नाही मिळाला, मला तरुण पिढीला हे सांगायचं आहे की मग तेव्हा असं तुम्हाला खचायला झालं, कारण आजकालची तरुण पिढी लगेच खचते. म्हणजे त्यांना यश नाही मिळालं, स्वतःला 1 वर्ष पण देत नाहीत, लगेच वेगळ्या बिझनेसकडे वळतात किंवा त्या बिझनेसला नावं ठेवतात. पण तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. म्हणजे 1 वर्ष जर हवा तेवढा बिझनेस नाही चालला तर जो होणारा इन्व्हेस्टमेंट आणि खर्च आहे तो खूप जास्त आहे. मग त्यावेळेला तुम्ही नवीन पिढीला काय सांगाल, ह्यातनं काय घेण्यासारखं आहे? सगळ्यात आधी बघा, तुम्ही जर सक्सेस नाही मिळालं तर मागं खेचला तर लाईफमध्ये तुम्ही जेवढे डायव्हर्सिफाय करणार त्याच्यामध्ये कायम तुम्ही असंच करत जावा. सगळ्यात आधी पेशन्स पाहिजे आणि प्रयत्न. ज्यावेळी पहिल्यांदा आपल्याला वाटते की याच्यात मला सक्सेस नाही मिळालं, तुम्ही त्याला एक लक्षात ठेवा की तुम्ही आहे तर तुम्ही लाईफमध्ये पुढे जाऊ शकताय. तर कुठल्याही मेंटली हल्ली हे आहे की सक्सेस नाही मिळालं तर एकदमच नवीन पिढी हे होते. बरोबर.
पेशन्स इज मस्ट. तुम्हाला कष्ट करावेच लागणार. किती जरी मोटिवेशनल स्पीकर असतील, बुक्स असतील की ऐसा आहे वैसा आहे हे आहे, कष्ट केल्याशिवाय, शिकल्याशिवाय, प्रयत्न केल्याशिवाय सक्सेस मिळत नाही. ठीक आहे, ते स्टोरीमध्ये असते, इसका स्टार था, इसने ऐसे किया, कम टाइम में ये किया. तुम्हाला तो फेजमधून जावंच लागते. हां, कोणाकोणाला ठीक आहे, एक प्लॅटफॉर्म मिळालेला असते, कोणाला तो शून्यातून विश्व करावं लागते, हे मान्य आहे. मात्र तुम्ही स्थिर तुमच्या विजन गोलला जर स्टक असाल ना, तुम्हाला सक्सेस मिळणार मिळणार मिळणार. तुमचं विजन क्लिअर पाहिजे. असं नाही की मला आज ह्याच्यामध्ये इंजिनियर व्हायचं आहे, इंजिनियरमध्ये अपॉर्च्युनिटी नाही मिळाली, परत मी हे करतो. हां, ठीक आहे, सगळ्यांच्या लाईफमध्ये सेटबॅक्स असतात. मात्र त्या एक्सपिरियन्समधून जेव्हा शिकून तुम्ही पुढे जाताय, तुमचा एक ह्याच्यामध्ये विजन तुम्ही जर स्थिर राहिला, तुम्हाला गॅरंटी सांगतो सक्सेस मिळणार 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 मिळणार. हा माझा पर्सनल हे आहे. त्रास पण तेवढाच सहन करावा लागतो आहे, पेशन्स पण ठेवावं लागते. हे जर तुम्ही तुमच्या ह्याच्यात ठेवला आणि जिद्द ठेवली, जिद्द चांगल्या गोष्टीसाठी, करेक्ट, तर मला वाटत नाही की सक्सेस फेलियर हे आहे. आणि लाईफचा रोड मॅप केव्हाही स्मूथ नसतो आहे. कुठले 5-10 वर्ष चांगले असतात, 2 वर्ष वाईट येतात, मात्र ते शिकून जातात आणि आपल्याला स्ट्रॉंग करतात. तर ते आपण तेच करायचं आहे, शिकायचं, पुढे जायचं, पडलो उठायचं, जायचं. मात्र त्याच्यात आपण एकदम नेगेटिव्ह होऊन, मानसिक होऊन हे व्हायचं नाही. पॉझिटिव्ह राहायचं, जे होते चांगल्यासाठी होते. आणि आपल्या प्रयत्नाला कमी नाही पडायचं. हा ठीक आहे, ह्याच्यात मी कमी पडलो, पुढं काय करायचं, नवीन काय करायचं. मग ते असं होत 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 रस्ता मिळत जातो आणि आपल्याला सक्सेस मिळतोय. आता आपल्याला पटणार नाही, 9 कॅरेटचं आता थोडंसं लेटेस्टमध्ये येतो. येस, प्रत्येक वर्षी खूप लॉन्चेस केलेले आहेत. आता ह्या नवरात्रीमध्ये 2025 नवरात्री दसऱ्याला 9 कॅरेट भारत सरकारने 9 कॅरेटला अप्रुव्हल दिलं, हॉलमार्कमध्ये आणलं, HUID तर त्यावेळी मी सहज माझ्या डोक्यात विचार आला, म्हणजे आता हल्ली AI पण आपण हे नाही, माझं स्वतःलाच असं विचार आला की काय करायला पाहिजे. कोल्हापूर हे एक आपलं कल्चर, रॉयल हेरिटेज आहे, लोक ॲक्सेप्ट करतील का? 9 कॅरेट म्हणजे 24, 23, 22पर्यंत ठीक आहे, डायमंड ज्वेलरीमध्ये 18 तर 14मध्ये पण आपण काळाप्रमाणे चेंजेस केला आणि ते आणलं. मात्र 9 वॉज समथिंग आउट ऑफ बॉक्स. मी पप्पांशी आधी बोललो, पप्पा असं असं माझ्या डोक्यात विचार आहे, काय करू 9 कॅरेटचं फर्स्ट, आपण इंडियाज फर्स्ट लॉन्च करूया का? ते कमी कॅरेटमध्ये काय तू फर्स्ट करणार आहेस? मात्र मला वाटते की न्यू जनरेशनला हेच पाहिजे असते. आपलं कल्चर म्हणजे ज्वेलरीकडे जे इन्व्हेस्टमेंटचं पर्पज आहे, ते न्यू जनरेशन थोडंसं लांब व्हायला लागले. ठराविक जे आहे त्यांना जरा मोर ऑफ एक्सपिरियन्स, काहीतर आयफोन घेऊया, हे घेऊया, ते खर्च वाढलेत. तर ह्या आपल्या कल्चरला टच ठेवून ते काय करू शकतो आपण? तर माझ्या विचारात हा विचार आहे, त्या उद्देशानं आपण एक इंट्रोड्यूस करूया का? पप्पा म्हणले बघा तुम्हाला कसं वाटते. म्हणलं पप्पा नक्की त्याच्यात आपल्याला रिस्पॉन्स मिळणार. की आज सोन्याचा दर मागच्या दिवाळीला 70,000 होता, आज 1.5 लाख रुपये आहे. मग आपल्याला टेक्नॉलॉजीने ह्याचा प्रयोग करून जर बजेटमध्ये डायमंड ज्वेलरी मिळत असेल तर का नाही चालणार? गिफ्टिंगला हल्ली लग्न असते, ॲनिव्हर्सरी असते, बर्थडे असतात, किती तर मल्टिपल ओकेजनला लोक बाकीच्या ह्याच्यामध्ये करतात, बजेटमध्ये बसत नाही म्हणून मग दुसरा ऑप्शन चूज करतात. मग त्याला एक स्टोरी फॉर्म केली. स्टोरी पण असंच की कोल्हापूरचा व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर MH09, नवरात्रीचे 9 दिवस, नवदुर्गा. तर ह्याला असं करून 9 आरंभ कलेक्शन करून नाव सुचलं. किती छान. ती स्टोरी करून असं त्याला लॉन्च केलं दसऱ्याच्या दिवशी. 9 दिवस नवरात्रीचे पूर्ण झाले आणि दसऱ्याच्या दिवशी 9 कॅरेट डायमंड ज्वेलरी आपण नेकलेस, आणि ह्या सेगमेंटमध्ये वी वर फर्स्ट इन इंडिया. म्हणजे HUID लॉन्च झाल्या जे फर्स्ट आपण नेकलेस बँगल्समध्ये आलो ना, त्या सेगमेंटमध्ये इंडियामध्ये अजून चालू होतं विचार की 9 कॅरेट ॲक्सेप्टन्स होणार का, असं होणार का. त्याचं प्रमोशन एवढं चांगलं झालं. आम्ही सोशल मीडियाला आमचे जे रिटेल ज्वेलरचे मॅगझिन्स आहेत त्यांनी पण ते त्याच्यामध्ये हे केलेलं, आपलं पूर्ण उल्लेख केलेला, एक स्टोरी केलेली. ओके. तर ते झालं. त्याच्यानंतर दिवाळी आली पुढं. दिवाळी डिसेंबरपर्यंत लग्न सर आले. तर तो रिझल्ट मिळाला. त्याच्यानंतर मी पप्पांना बघा पप्पा
काकांना पण त्यावेळी काका पण होते. काकांना सांगितलं की काका लॉन्चिंग काकांच्या हस्तेच झालेलं, म्हणजे डिस्प्ले आलेला फर्स्ट 10 पीसेस त्यावेळी आपण एक नाही दसऱ्यालाच लॉन्च करायचं म्हणून ते हे केलेलं. बाकीचं मॅन्युफॅक्चरिंग होऊन मागं येतच होतं. करेक्ट. तर त्यावेळी कस्टमर्स जे त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्यासमोर आणि फॅमिली आम्ही सगळे होतो. ते लॉन्चिंग झालं, सॉफ्ट लॉन्चिंग. त्याला काही आम्ही जास्त हे केलेलं नाही, पण तरी सर एवढं लोकांपर्यंत पोहोचलं ते. पोचलं. आणि आज मागणी एवढी वाढलेली आहे तुम्हाला सांगतो 9 कॅरेटची गिफ्टिंग पर्पजसाठी. कारण की बघा, फॉर एक्झाम्पल 18 कॅरेटचा रेट आज 90,000 आहे. बरोबर. 9 कॅरेटचा 45,000. सो 1.5 लाख कुठे सर आणि 45,000 कुठे? देणाऱ्या गिफ्ट देणाऱ्या माणसाला किती फरक पडतो या राईट. सगळ्यामध्ये? आणि डायमंड क्वालिटी स्ट्रिक्टली आमचं जे QC आहे, VVS हा सगळ्यात टॉप क्लॅरिटी आहे. EF कलर हे कलरलेस व्हाईट शेडमध्ये येतोय आणि एक्सिलंट कट. वी आर स्टक टू डायमंड क्वालिटी. बजेट कुठं कमी करू शकतोय? गोल्ड कॅरेटमध्ये. हां. तर ते एक ऑप्शन इंट्रोड्यूस केलं आम्ही. तसं कस्टमरला म्हणत नाही की घ्या, दिस इज अ ऑप्शन. गिफ्टिंगसाठी पाहिजे लोकांना जे पर्पज आहे त्याला ते सॉल्व्ह होते. आज आमच्याकडं 22 कॅरेटमध्ये पण डायमंड ज्वेलरी आहेत, 18 कॅरेटमध्ये पण आहे, 14 कॅरेट पण आहे आणि 9 कॅरेट पण आहे. आहे. बरोबर. तर कन्झ्युमरची जी मागणी आहे त्याला आपण पुढचा विचार करून इंट्रोड्यूस करत गेलो आणि त्याचं आपल्याला फल मिळत राहिलं. मग आता नवीन यावर्षी काय करणार सर? येस, ह्या वर्षी नवीन वर्षात आपण विरासत बँगल उत्सव लॉन्च केला. अच्छा. मागच्या डिसेंबरला हे जे झालं नवआरंभ कलेक्शन लॉन्च झालं, त्याच्याबरोबरच विरासत नेकलेस उत्सव, ज्याच्यामध्ये मल्टिपल मोटिव्स यूज करून, जसं की एक त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर काशीमध्ये बनारसी मीना असते, तिकडचे खेळण्यामध्ये मीना तो यूज केला जातोय. बरं. ते डायमंड ज्वेलरीमध्ये इंट्रोड्यूस केलं आम्ही दिवाळीमध्ये. वाव. ओके. त्याच्यानंतर कलर स्टोन रत्नाचं त्याच्यात कॉम्बिनेशन करून वेगळे मोटिव्स. नेकलेसमध्ये आता आली फक्त C शेप V शेप असतोय, तर त्याच्यामध्ये मल्टिपल वेगळे मोटिव्स यूज करून एक्सक्लुझिव्हली एक 500 नेकलेसेसची रेंज आम्ही इंट्रोड्यूस केली विरासत नेकलेस उत्सवमध्ये. विरासत नेकलेस उत्सव डिसेंबरपासून जानेवारीमध्ये आलो. न्यू इयरमध्ये बँगल जॉईन केलं त्याच्यामध्ये, विरासत बँगल उत्सव. अरे वा. बँगल्समध्ये पण तसंच जेमस्टोनचे बँगल, डायमंड, अनकट डायमंडचे. आणि त्याच्यामध्ये फोकस काय केलं की आत्ताच्या काळाला जी गरज आहे त्याच्यावर विचार केला. फक्त लॉन्च केलं, फेस्टिवल लॉन्च केलं, ॲडव्हर्टाईज केलं असं नाही. एंड कन्झ्युमरला काय पाहिजे की आज नवीन लग्न झालेली मुलगी आहे, तिला ऑफिस गोईंग असेल तर तिला असं बटबटीत नाही आवडत घालायला. म्हणजे ठीक आहे, लग्नात तर नक्कीच घालतात हौस. करेक्ट. हां. ऑफिसला जाते, वर्किंग वुमन असते, तर तिच्यासाठी बँगल्स एवढे एक्सक्लुझिव्ह, लाईट वेट विथ द मिनिमल ऑफ डायमंड टच, ॲट द सेम टाईम प्राईस पॉईंटवर पण फोकस करून ते केले. त्याच्यामध्ये मग मिड रेंज, त्याच्यानंतर ब्रायडल, परत जे थोडेसे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी सॉलिटर्स आहे ना, जे एव्हरग्रीन आवडते, त्याच्यामध्ये मल्टिपल सायझेसमध्ये रेडी स्टॉक त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला. तर हे प्रयत्न मोटिव्ह चांगला असला की त्याला आपण लोकांपर्यंत पोहोचलो की ते नक्कीच त्याचा आपल्याला हे आवडतंच आणि ते आपण करत राहायचं. त्याचं फळ मिळणं हे सेकंडरी झालं. मात्र आपण ज्या मोटिव्हनं करतोय आणि लोकांपर्यंत पोचतोय त्याचा आपल्याला हे मिळतंय. मग आता लेटेस्ट परत एप्रिल महिन्याचं सांगतो. एप्रिल महिन्यामध्ये 8 एप्रिलला वर्ल्ड डायमंड डे करून रेजिस्टर झाला. बरं. म्हणजे ह्या वर्षापासून प्रत्येक 8 एप्रिलला वर्ल्ड डायमंड डे हे सेलिब्रेट होणार. तर ही पण कल्पना कशी आली, मी ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये एवढं कनेक्टेड असतो, सारखं न्यूज मॅगझिन हे पण गरजेचं आहे अपडेट राहणं. तर आमच्या काउन्सिलमधून ते न्यूज वगैरे आधीच आम्हाला अपडेट झालेलं की इंडिया भारतासकट 18 देश सेलिब्रेट करणार आहेत वर्ल्ड डायमंड डे. ह्याच्यामध्ये नॅचरल डायमंड काउन्सिलने पुढाकार घेतला. त्यांच्या संलग्नामध्ये वर्ल्ड बोर्ड काउन्सिल, हे दोन्ही काउन्सिली मिळून रेजिस्टर केलं. तर मनात विचार आला की इट इज अ बिग डे, म्हणजे हिस्ट्रीमध्ये आता पहिल्यांदा रेजिस्टर होतं. दिस विल बी अ हिस्ट्री. ॲब्सोल्युटली नवीन कॉन्सेप्टच आहे पूर्णपणे. हां. तर विचार केला की वाय नॉट सॉलिटेअरची आपण एक आठवडाभर आहे ना फुल सॉलिटेअर्सचं कलेक्शन इंट्रोड्यूस करूया, ज्याच्यामध्ये लूज डायमंडचे सगळे साईज ठेवूया, नेकलेसेस ठेवूया, सॉलिटेअर सगळं सॉलिटेअर. हां. अँड एव्हरी साईजमध्ये. आणि सॉलिटेअर अशी गोष्टी आहे ज्वेलरी, त्याच्यामध्ये 100% कस्टमायझेबल आहे. कोणाला 5 सेंट पाहिजे, कोणाला 20 सेंटचं ब्रेसलेटमध्ये डायमंड पाहिजे, नेकलाईनमध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे, स्ट्रेट पाहिजे,
तर ते सगळ्या गोष्टी आपण इंट्रोड्यूस करून डिस्प्ले केलं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही जर एंड टू एंड कस्टमर जर ॲक्च्युली तेव्हा विचारलं तर तुम्हाला किंवा स्टाफला आमच्या विचारलं असता तर तुम्हाला अनबिलिव्हेबल रिस्पॉन्स मिळाला. क्या बात. सॉलिटेअर्सचा आम्ही रेकॉर्ड ब्रेक केला. आणि त्याच्यामध्ये ते कसं आयडिया पण कशी आली की सॉलिटेअर्सचे रेट आहे की नाही रिवाईज झालेत. इट इज गुड अपॉर्च्युनिटी टू अरे. बाय सॉलिटेअर्स. त्याच्यामध्ये सगळे GI सर्टिफाईड आम्ही सॉलिटेअर्स ठेवले जे अप टू 5 कॅरेटपर्यंत आमच्याकडं रेडी स्टॉकमध्ये सॉलिटेअर्स होते, दागिने पण होते. हो. आणि त्या कॅम्पेनमुळे कस्टमरनी नॅचरली ते डिमांड केलं. कोणाला 50 सेंटचा पाहिजे, कोणाला 30 पाहिजे, कोणाला 1 कॅरेट. त्यांच्या हौसीप्रमाणे त्यांनी हे करत गेले. आणि जर 8 एप्रिलचा आणि आज जवळपास 22 एप्रिल आहे तर तो जर रेशो आम्ही जर मेजर केला, मी अजून त्याच्यामध्ये डोकं घातलेलं नाही, अजून चालूच आहे. हां. आजच मी स्टाफना म्हणलं की आता ते कॅम्पेन क्लोज करा, आपण पुढं जाऊया. पुढे जाऊया काहीतरी. आय नो. तर सॉलिटेअर्सचा ॲज पर मी जे आता नजरेत आहे माझ्या अनबिलिव्हेबल सॉलिटेअरचा सेल क्लोज झाला आहे. हो. ओके. दॅट इज व्हेरी नाईस. आणि येणाऱ्या वर्षात तुमचे काय काय प्लॅन्स आहेत सर? येणाऱ्या वर्षात नक्कीच जसं की आता अनकट डायमंडचं सांगायचं राहिलं. अरे बोला ना सर. आता हे अक्षय तृतीय परवाच झाला. बरोबर. अक्षय तृतीयेच्या आधी 4 दिवसाआधी आम्ही प्री लॉन्च म्हणजे हे प्री बुकिंग हे केलं. द पोलकी एडिट करून नाव ठेवलं फेस्टिवलचं. हे आता येत्या गुरुवारपर्यंत चालू राहणार. ज्याच्यामध्ये पोलकीचे एक्सक्लुझिव्ह हँडपिक ज्वेलरी, ओके. मोटिव्स विथ द नॅचरल स्टोन, विक्टोरियन कलेक्शन, अँटिक हे सगळे डिस्प्ले आम्ही केलेलं आहे शोरूमला. बिकॉज द मोटिव्ह इज येत्या 1 महिन्याचा काळ आहे, लग्न सराई आहे. तर त्याच्यामध्ये परत असं असते की मी कुठल्या कस्टमर डिमांड पण केलेले आम्हाला की असं पाहिजे. आम्ही पुण्याला पण जाणार आहे, म्हणजे कपड्याच्या शॉपिंग भी भैया तुम आप ये भी है ना ये कलेक्शन में थोडा इंट्रोड्यूस करो. मग त्या मोटिव्हनं हे डिस्प्ले केलं आता. म्हणजे जवळपास तुम्ही बघा ह्या 5 महिन्याच्या एरामध्ये जवळपास लॉन्चेस आणि हे 5-6 फेस्टिवल इनडायरेक्ट झाले. तर प्रयत्न कायम हाच असतो आहे की बिझनेसमधून पैसा मिळवणं हे एक वेगळं असते. मात्र जे पॅशन आहे ना की लोकांना नवीन काय तर द्यायचं. आणि कोल्हापुरात जे नवीन आहे ते पहिला यायलाच पाहिजे. ॲब्सोल्युटली. कारण घेणारे हौशी आहेत, घालणारे हौशी आहेत. आणि तुमच्यासारखे जर असतील ज्वेलर्ससुद्धा की तरुण पिढी आहे जी नवीन लोकांना काही ना काहीतरी देत असते. येणाऱ्या सगळ्या सणांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुमच्या मनात येणाऱ्या नवीन गोष्टी आणि नवीन थॉट्स आमच्या माध्यमातल्या लोकांपर्यंत पोचत आहेत. तुमच्या सगळ्या प्रवासासाठी खूप मनापासून ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू सो मच.